आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना।
आज खुशी के मौके पे नाचेगा कुछ शादी वाला दूल्हा। कटन गया सिख कटकेले अंधी घोड़ी भाई की कटकेले अंधी अरे रौनक ताश से भी अब नदी की ब्याह वाली सोनी जोड़ी। के दो कदम चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। हाय बन्नो परदेसिया के देश के चौबारे तुझको भा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ले रहा सब लाए तेरी माई बाबुल का घर बार है, हो गेंदा गुलाबों से सजी डोली तेरी तैयार है। झूलों के मौसम वो तेरे
हमसे रोके भी रोके ना गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई के दिन आ गए। अलविदा मुंडेरों को जब तू कह के जाएगी, रौनक हवेली की संग लेके जाएगी। कोयले सुबह किसको नींद से जगाएंगी, धूप आंगने में अब से किससे मिलने आएगी। खुल के कभी जो ना कहा करते हम आज स्वीकार है, अपने भैया से कहना ना कभी, हमको तुझसे ज्यादा प्यार है। हाथों में चूड़े सज गए, तेरे गुड़िया खिलौने कहाँ गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ओ 16 बरस के 2 कदम, चौखट के बाहर क्या गए। सर्वांचे जिने परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रेम हे कसं साधं सरळ आणि निस्वार्थी असावं, जसं आपल्या आईबाबांचं एकमेकांवर आहे। तर अशा या प्रेमाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे आपल्या लाडक्या आईबाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आज आपण साजरा करीत आहोत। आज इथे उभे राहताना मी कविता संदीप झिने या घराची फक्त मोठी सून नाही, तर एका आदर्श कुटुंबाची लेक म्हणून बोलत आहे। मम्मी पप्पा लग्न होऊन तुमच्या घरात आले तेव्हा मी थोडी घाबरली होती, पण तुम्ही दोघांनी मला सून नाही तर माझी मुलगी म्हणून स्वीकारून नेहमी माझ्या मदतीला आणि माझ्या सोबतीला आले। तुमच्या या 50 वर्षाच्या संसाराचा काळ मी काही ऐकला तर गेली 17 वर्ष पाहिला। तुमचं प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणं नाही, तर तुमचं प्रेम म्हणजे एकमेकांसाठी झिजणं असून तुम्ही आम्हाला तुमचं नुसतं घर दिलं नाही, तर एकमेकांचा आदर करायला शिकवलं, संस्कार शिकवले। संस्कारांची शिदोरी आम्हाला नेहमी सोबत आहे। तर तुमच्या प्रेमाच्या आठवणीचा जर उजाळा घ्यायचा तर कदाचित जर ह्या बँकेमध्ये आपण एक खातं जमा केलं तर जगात सगळ्यात श्रीमंत जोडप्यांमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल। तुमचं प्रेम म्हणजे राहू अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात। राहू अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात। 5 जून 1976 ते 5 जून 2026 या 50 वर्षात आईबाबाचे प्रेम जसं की तुला पाहता आजही, तुला पाहता आजही हसते यामनी चांदणे, बहडून प्रीत ही अशी गाली पडी खरी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी, बहडून प्रीत ही अशी गाली पडी जशी खरी, साथ तुला मला हवी जीवनी। मम्मी पप्पा पुन्हा एकदा ह्या 50 वर्ष कशी गेली कळलंच नाही। नोकरीमुळे पुण्याहून औरंगाबादला आला, पण त्या घरात
आमची स्वप्न मोठी होती आणि आमचं छोटंसं पण आनंदी विश्व. दिवसभर नोकरी, संध्याकाळी मुलं आणि रात्री उद्याची स्वप्न. त्यात थोडीशी हुरहुरही, कारण मुलगी कितीही मोठी झाली तरी ती बाबांसाठी कायम लहानच राहते. आणि आम्हाला मिळाली एक नवीन ओळख. आजी 2006 मध्ये सिद्धांत आणि घरात पुन्हा एकदा छोट्या पावलांचा आवाज होऊ लागला. 2007 मध्ये आमच्या घरी पहिली फळं होती. 2009 मध्ये संदीपचं लग्न झालं. हे करण्यामागचं एकच असं कारण होतं की मम्मी आणि पप्पांना आनंद मिळावा, त्या ज्या मेमरीज होत्या त्या त्यांना परत जगता याव्या, यामुळे आम्ही हा एक थोडासा प्रयत्न केला. तर हा जो अॅनिव्हर्सरी आहे ती फक्त आजच्या दिवसापुरती आम्ही मर्यादित ठेवली नाही, तर आम्ही ही अॅनिव्हर्सरी मागच्या 5 दिवसापासून साजरी करत आहोत. त्यामध्ये आम्ही डे 1 जो होता तर तो डे 1 ला आम्ही म्हणजे 2 तारखेला, तर 2 तारखेला आम्ही एक परित्राण पाठ घरी घेतला. बोलीबाल भंतेजी, काश्यप भंतेजी या सगळ्यांच्या समक्ष आम्ही भोजनदान देऊन परित्राण पाठाचं एक कार्य घरी केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही एक फॅमिली गेट टुगेदर, काइंड ऑफ फॅमिली क्रिकेट लीग आमचं दरवर्षी एक असतं, ज्याच्यामध्ये आम्ही क्रिकेट टीम्स विदिन द फॅमिली 2-3 टीम्स करतो, क्रिकेट खेळतो. आम्ही मग टर्फला गेलो, तिथे आनंदाने क्रिकेट खेळलो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही मेहंदीचा कार्यक्रम केला, तर छानशी मेहंदी मम्मीच्या हातावरती आम्ही काढली. त्यानंतर कालच्या दिवशी आम्ही त्या काळी जी हळद लागत होती त्या पद्धतीने आम्ही हळद लावण्याचा कार्यक्रम देखील काल केलेला आहे. तर खूप छान वधू आणि वर खूप छान दिसत होते काल, आणि दोघांनाही काल छान पद्धतीने हळद आम्ही लावलेली आहे. आणि आज हा जो आजचा जो प्रसंग आहे हा आपण अॅनिव्हर्सरी कम परत एकदा आपण त्यांचं लग्न इथे लावणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. तर कार्यक्रमात पुढे नेताना मी काही थोडक्यामध्ये, कारण थोडंसं हेवी आपण आता व्हिडिओ बघितलेला आहे, तर एक काही छोटे आपतेष्ट पाहुणे, सन्माननीय मित्र, आमंत्रित यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच मुंबईवरून आलेले आमची बॅगी, आमचे वाटणारे मामा सातारावरून आलेले आहेत. मुंबईच्या सर्व पाहुण्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि संयोजकांनी मला 3 मिनिटाची वेळ दिलेली आहे, त्यांचे मी प्रथमतः आभारी मानतो. माननीय भाऊसाहेब व आदरणीय शोभावहिनींचा आज गौरव सोहळा आहे. त्यास गोल्डन ज्युबली वाढदिवस विवाहाचे 50 वर्ष पूर्ण असेही संबोधले जाते. त्यानिमित्त उभय त्यास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी अभिषेक करतो. प्रथमतः आपण यशस्वी शोभावहिनीबद्दल काही शब्द बोलूया. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ, कष्ट करणारी, नाही पाठवली अरे मी अत्यंत मनमिळावू, प्रेमळ, कष्ट करणारी, काटकसर करणारी वहिनी आहे. त्यात समाधान मानणारी आहे, त्यात समाधान मानणारी, पाहुण्यांच्या नातेवाईकांना सांभाळून घेणारी, त्यांचा सन्मान करणारी अशी ती वहिनी. इतरांच्या श्रीमंतीची धक्क्याने हरळून न जाणारी अशा त्या आहेत. घराला घरपण देणं त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. छोट्या जागेत घर
नीटनेटकं ठेवण्यात त्या सतत धडपडत करत असतात. घराला घरपण त्यांनीच दिलं. घराला घरपण माईक तिथं दुसरं माईक दे. घराला घरपण त्यांनीच दिलं. भाऊची नोकरी अत्यंत कमी पगाराची होती. ओटी करून ते कौटुंबिक गरजा पूर्ण करत. ओटी म्हणजे ओव्हरटाईम. येस. पण समाधानी असत. धर्माच्या दिशेनं जेव्हा त्यांचं पाऊल पुढं धडपडलं तर अत्यंत मनोभावे त्या घराचा धर्माचा आचरण करीत असत. भाऊ धर्माचं आचरण करीत आहे. भिक्खूचा सन्मान करणे, त्यांची व्यवस्था बघणे, विहाराची कामे करणे, विहारात सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे, या गोष्टी त्या अत्यंत मनोभावे करतात. त्या अत्यंत मनोभावे करतात. मुलांना शिक्षण व संस्कार देण्यात यशस्वी राहिलेले आहे. तर त्याचंच जे प्रोडक्ट म्हणून आहे ते ज्योती BE आणि ME झाली, ती लेक्चरर आहे PS कॉलेजला. संदीप मास्टर ऑफ फार्मसी PhD झाला, तो सुद्धा लेक्चरर आहे. निलेश MSc पाटील झाला, तो सुद्धा लेक्चरर आहे. आणि बाबा सुद्धा फार्मसीमध्ये शिक्षण घेतलं आणि ती सुद्धा यशस्वी होईल आज आहे. हीच त्यांच्या जीवनाची शिदोरी आहे. अनावश्यक बोलणं, अनावश्यक खर्च, अनावश्यक पाहुणपण, अनावश्यक खरेदी, अनावश्यक खानपान, ह्या गोष्टी त्यांनी आयुष्यभर टाळलेल्या आहेत. आणि हे केल्यामुळेच माणूस यशस्वी जीवनाकडे वाटचाल करतो. या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकारल्या आहेत. म्हणूनच हा आजचा गौरव सोहळा साजरा करण्याची मुलांना संधी मिळालेली आहे. तर महिलेसाठी आण होतं, भाऊसाठी भाऊसाहेब यांच्यासाठी त्यांच्याबद्दल 7वी मध्ये शिकत असताना वडिलांचे, म्हणजेच ज्यांना आम्ही दादा म्हणायचे, त्यांचे छत्र हरवले. त्यावेळेस भाऊसाहेबांनी वडिलांची भूमिका निभावण्याचे काम सुरू केले. मी राधाबाई दिलीप यांचं शिक्षण, लग्न व त्यांच्या इतर गरजा पुरविण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी ती चोखपणे निभावली. अभ्यासात तल्लख असणारे भाऊसाहेब 10वीच्या बोर्डात पहिल्या 10 मध्ये येऊन SSC चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले होते. विविध महाविद्यालयात शिकत असताना त्यांना P&T विभागामध्ये केंद्र शासनाची नोकरी मिळाली व त्यांनी ती स्वीकारली सुद्धा. तिथूनच आमच्या कुटुंबाचा प्रवास सुरू झाला. आईने आपण कष्ट केले, रोजी काम केले व मी सुद्धा शेतीतील सर्व कामे शिकलो. 12वी पास होईपर्यंत शेतीचे कामे करत होतो. आमच्या आईला माझा मुलगा सरकारी नोकरीत असल्याचा अभिमान होता. सोबतच ती हुशार मुलांची आई म्हणून गावात ओळखली जायची. तिचा सन्मान वाढला होता. नातेवाईक व गावकऱ्यामध्ये तिचा सन्मान वाढला होता. भाऊबद्दल त्यांच्या आठवणी दिलीप आमचा छोटा भाऊ, आमची बहीण राधाबाई ही सांगेलच, परंतु भाऊसाहेबांचा धम्म चळवळीचा सामाजिक कामाबद्दल मी बोलेल. 2012 या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी आईचे छत्र हरवले. श्रीलंका या बौद्ध राष्ट्राच्या 10 दिवसांचा दौरा श्रावणेर म्हणून बुद्धिझम जवळून पाहण्याची
भाऊंना संधी मिळाली. श्रीलंकेच्या अनेक विहारांना त्यांनी भेटी दिल्या. तेथूनच धम्माकडे धम्मासोबत काम करण्याची त्यांना आवड लागली. तेथूनच स्कूल ऑफ बुद्धिझम या रविवारच्या धम्मशाळेचा जन्म झाला. 6 ते 12 वर्ष वयोगटाच्या मुलांना धम्माचे शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. धम्मशाळेसाठी 2 पुस्तके प्रकाशित केली. धम्म भारती हे पुस्तक आम्ही या धम्म वर्गासाठी प्रकाशित केलेले आहे. भिक्खूंचा आदर करणे, त्यांची सेवा करणे, विहारासाठी पूर्ण वेळ काम त्यांनी आतापर्यंत करत आलेले आहे. विश्वशांती बुद्धाच्या विहार सिडको येथे त्यांनी पूर्ण वेळ काम केले. अनेक धम्म बांधव जोडले, मैत्री केली. त्यातूनच अनेक कुटुंबाच्या व पालकांशी संबंध आला. त्रिशरण पंचशील बुद्धवंदना गाथा त्यांनी मुखोद्गत केलेले आहे. अनेक कार्यक्रमांचे पूज्य भिक्खू उपलब्ध नसल्यास ते भिक्खूंची पोकळी भरून काढतात. सर्व प्रकारच्या विधी ते पार पाडतात. बुद्ध विहाराची निर्मिती तालुक्यासाठी एक विहार निर्माण करावे व तालुक्यातील उपासकांनी ते विहार चालवावे असे त्यांची प्रबळ इच्छा होती. ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. देवगाव राजा येथील जैतवन धम्मभूमी या महाविहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्यापैकी अनेकांनी या विहारास भेट दिलेली आहे. एकंदरीत रोल मॉडेल, आदर्श व्यक्ती म्हणून आपण सर्व त्यांच्याकडे बघतो आहोत. समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोल मॉडेल म्हणून होते, म्हणून समाज सुधारला. तसे आमचे कुटुंब सुद्धा पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. जय हिंद. थँक्यू सो मच काकाजी. आणि काकाजी त्याचं कोरोनाला बघितलं नाही, आता कोणीच बघितलं असेल, मला वाटतं विचार कोणीच बघितलं नसेल. थँक्यू सो मच. आम्ही समजू शकतो मला. यानंतर काका सर्वांना सफेद देवी. मी या ठिकाणी फक्त मी भाऊसाहेब आणि बहिणीसोबत राहत असताना या आठवणी आहेत छोट्या छोट्या, त्या फक्त मी मानणार आहे, बाकी दुसरं काहीच नाही. 76-77 मध्ये सावरचा ग्रामीण विभागातून गेल्याने मी पुणे येथे गेलो भाऊसाहेबांसोबत शिक्षणासाठी. तर त्या ठिकाणी मी जरा ग्रामीणच असल्यामुळं माझी परिस्थिती थोडी ही होती, शिलीक होती सर्वच. आणि शब्द असेल, राहणी असेल, सर्वच मी होतं त्यावेळेस. पण मग त्यावेळेस माझा प्रवास सुटून झाला. शाळेत जाताना बसचे अर्ध्या तिकीट मिळावं म्हणून भाऊसाहेबांना आम्ही हापड्यात घालून असं ठरवलं. तर मी थोडा उंच असल्यामुळं 1 वर्ष प्रत्येक शक्य झालं. पण नंतर भाऊसाहेब म्हणे आता बस फुलपॅट शिव, आणि मग नंतर फुलपॅट शिवली. भावा माझा अभ्यास घेत असत, मी कच्चा होतो. रोज मला इंग्रजी गणित भूगोल विषय शिकवत असत. सर्व टेन्स मला त्यांनी शिकवलेले आहेत. शब्दाची 3 रुपये त्यांनी माझ्यावर पाठ करून घेतली आहे. जसे सीसॉसिंग, रोटिटन, हायड्रोटिटन असे पाठ मला केले आहे. त्यांनी पण मला हाती घेतलं त्यावेळेस. इंग्लिशमध्ये कसा असलेला मी निवड भाऊसाहेबांच्या ह्या चांगला अभ्यास घेतल्यामुळे मला 66 मार्क मिळाले होते. 10वीला 66 मार्क होते मला. भूगोल तर बाबांनी मला खूप म्हणजे पक्का करून घेतला. तो भूगोलमध्ये बाबांनी मला अशा दिशा शॉर्टकट सांगितल्या होत्या. आणि वाई नोटिफिकेशन आणि याच्यामध्ये त्यांनी समजून सांगितले व्यवस्थित. भूगोलात मला त्यावेळेस 40 मार्कापैकी 35 मार्क मिळाले भूगोलामध्ये. त्यांनी मला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याची टेक्निक मला त्यांनी शिकवली होती. वहिनी मला अल्टिमेट दिली. कधी त्यांनी मला नकारात्मक
वागणूक दिली नाही. स्वतःच्या मुलाप्रमाणे माझा सांभाळ केला. वहिनी मला सकाळी 4 वाजता अभ्यासाला उठून देत असत व शाळेत जाताना मला दररोज मला जेवणाचा डबा तर काळजीपूर्वक मला सोबत देत असत. नवीन नंतर मला बाबांनी सायकल घेऊन दिली. नंतर मी सायकलवर शाळेत जायला लागलो. या काळात दर रविवारी आम्ही क्रिकेट खेळत असू. संपूर्ण आई वडिलांचे प्रेम मला दोघांनी भरभरून दिले. मला प्रेम गणपती बंदसाठी आम्ही शहरात सायकलवर जात असू. एका सायकलवर आम्ही जात असू. वहिनी आणि भाऊसाहेब मी समोर बसत असे व वहिनी मागे केल्यावर बसत असे. आणि आम्ही तिघे गणपती वगैरे जातो. बाहेर निघताना भाऊसाहेब माझे केस करून देत होते. तेवढ्या मला आठवते. तेवढं बाहेर पडायचं समजा तेवढा मी लहान होते त्यावेळेला. भाऊसाहेब माझे केस करून देते. मला हे चांगलं आठवतं. केस करून देते. सोबत आजही मी कापड ठेवतो. त्यांना मी केस करण्यासाठी कामात होतो. आता थोड्या वेळामध्ये त्यांना कामात दिले ते त्याप्रमाणे घेतात आणि केस करतात. मी थोडा आता हा माझा पुण्याचा प्रवास झाला. आता मी थोडासा बँकॉकमध्ये जातोय. म्हणजे मागच्या त्याच्या पूर्वीचं जे आयुष्य होतं ते मी थोडंसं वाचून मोठं. भावा ड्युटीवर जॉईन झाल्याचा आम्हा सर्वांना मोठा आनंद झाला होता. मायने वाड्यामध्ये साखर पूर्ण वाड्यामध्ये साखर वाटली होती. भाऊसाहेब पुण्याला ड्युटीवर असताना माय खूप आनंदी असायची व खूप कष्ट करत असायची शेतामध्ये. सोबत गावी मी व काकाजी व माय असे राहत असतो. काकाजी खूप मेहनती होते. कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असायची. भावरा बांधण्याची विहीर फुटलेले त्यांनी मला आजही आठवते. भावरा बांधण्याची विहीर त्यांनी फुटली होती हे मला आठवते. काकाजी मोठे आठवत असेल. आंबे काढण्याचेही काम ते काकाजी करत असत. मी लहान होतो. काकाजी सोबत मी नेहमी भांडत असेल. लहान असल्यामुळे मी काकाजी सोबत आमचं नेहमी भांडण व्हायचं मला. एकदा आणखी शेतामध्ये मी काकाजीला दरड मारला होता. तो काकाजी त्यावेळेस डोकं फुटलं होतं काकाजी हे मला आठवते. काकाजीने मला मारलेले कधी आठवत नाही. लहान असल्याने माझी थोडी येत होती. एक प्रसंग मला आठवतो. भाऊसाहेब येणार असल्याची काही पत्राद्वारे आम्हाला कळाली की मी व काकाजी सकाळी जाऊन बस स्टँडवर बसत असे. पुणे अकोला गाडीची वाट पाहत असतो. तेव्हा काकाजी मित्रासारखे माझ्या खांद्यावर हात टाकत आम्ही बाबांना आणण्यासाठी बस स्टँडवर जात होतो. बस आली की दादाजवळ थांबत होतो. ते दिसतात भाऊसाहेब दिसतात. आम्हाला दोघांना खूप आनंद वाटत असे. तो आनंद मला आजही जाणवतो. पण मी तो शब्दामध्ये सांगू शकत नाही. बाबा गावी येणार असे पत्राद्वारे कळत असे. आमच्या शेतामध्ये आंब्याची अनेक झाडे आहेत. तर त्या प्रत्येक झाडावर नाव आहे. एक केळ्या आंबा, दुसरा सेंद्रिय आंबा, काकडे आंबा, रोपे आंबा असे अनेक प्रकारचे आंबे आजही आपल्या शेतामध्ये आहेत. भाऊसाहेब येणार असलेले आम्हाला पत्राद्वारे अगोदर कळत असेल तर त्यावेळेला आम्ही गोड आंब्याची आई अगोदर घालून ठेवतो. आपण त्यांना घ्यायला ते शेतात आले की त्यांना दुपारी पाण्यामध्ये टाकून घ्यायसाठी घेतो. आपल्याकडे त्यावेळी 7-8 गायी होत्या. आमच्याकडे 7-8 गायी होत्या त्यावेळेला. तर त्या गायी मी आमचे सदस्य पण सुटू यायचे ते आम्ही गायी सांभाळत असतात. आमच्या गायी सांभाळत म्हणजे शेतामध्ये उन्हाळ्यात लोकांसाठी शेतात जात असू. भाऊसाहेब गावी आले की त्यांना विहिरीत पोहण्यासाठी आम्ही आग्रह करत असू. 4-5 दिवस बाबांची सुट्टी संपली की आम्ही काकाजी त्यांना देवळाला येथे बस स्टँडवर सोडवण्यासाठी जात होतो. अकोला पुणे गाडी निघतात आम्हाला खूप वाईट वाटत असेल. किंवा मी व काकाजी वापस निरोडी गावी येत होतो. आम्हाला 4-5 दिवस बाबांची खूप आठवण येत असायची. त्यावेळी त्यांना त्यावेळी एक किस्सा आहे की त्यावेळी त्यांनी हिप्पी ओढवली होती. हिप्पी होती जशी गावात हिप्पी ओढायची नव्हती. त्याचाही मला गर्व होता. माझ्या गावातील
मित्रांनी आम्ही यावेळी चर्चा करायचो अशा अनेक आठवणी आहेत. तुम्हाला काही आठवतात की जेवढे आठवतात तेवढं सांगितलं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. Try to do what I see.
नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किन किन कांकण रुणझुण पैंजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली नवऱ्या मुलाची आली हळदही ओली ओ हळदही ओली लावा नवरीच्या गाली हळदीनं नवरीचं अंग महाखावा पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ना कुछ पूछा ना कुछ मांगा तूने दिल से दिया जो दिया ना कुछ बोला ना कुछ तोला मुस्कुरा के दिया जो दिया तू ही छाया तू ही अपना बनाया और कुछ ना जानू बस इतना ही जानू कुछ नहीं रब दिखता है यारा मैं क्या करूं कुछ नहीं रब दिखता है यारा मैं क्या करूं सजदे सिर झुकता है यारा मैं क्या करूं कुछ नहीं रब दिखता है यारा मैं क्या करूं ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है खुशबू है इस दिल में एक तू है जाओ के साथ हम साथ साथ हैं जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं नैनों में ज्योति है सीधी है जन्म के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं अपनों का प्यार क्या खुशी का हुआ क्या कहना अपनों का प्यार क्या
पूर्वीच्या कालावधीमध्ये जे सद्धर्म विद्यमान होते तर ते सद्धर्माचं पालन प्रभाकर जिलेसर आणि त्यांच्या सहयोगी शोभाजीने यांनी पालन केलेलं आहे. कसं पालन केलेलं आहे तर त्यांनी स्वतः कष्टाने मेहनतीने शिक्षण घेऊन जॉब मिळाला, नोकरी केली आणि ही नोकरी करत असताना त्यांनी आपल्या भावांना शिकवलं, त्यांना जॉबपर्यंत पोहोचवलं, नोकरीपर्यंत पोहोचवलं आणि एवढंच नाही तर त्यांचे लग्नसुद्धा लावून दिले. त्यांनी पूर्णपणे ते जबाबदारीने मैत्रीने प्रेमाने पार पाडलं. तद्वारच त्याने आपले मुलं मुली चांगल्या प्रकारचे शिकवले आणि ते पण एवढे चांगले कॅपेबल निघाले की कुठल्याही प्रकारचं ट्युशन न लावता, कुठल्याही प्रकारचं ट्युशन न देता एकदम चांगल्या पदावरती पोहोचले. हा चांगल्या पदाच्या नोकऱ्या त्यांनी प्राप्त केलेला आहे. अशी मुलं घडवणं, सर्व कुटुंबियांना एका धाग्यामध्ये, मैत्रीच्या प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधून ठेवणं खरोखर हा खूप मोठा सद्धर्म आहे आणि तो या कुटुंबाने आपल्या जीवनामध्ये पालन केलेला आहे यशस्वीपणे. आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया. आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया. आज से मेरी सारी खुशियाँ तेरी हो गई, आज से तेरा गम मेरा हो गया. ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया. ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया. परिवार आणि वडवळ परिवार यांचे ऋणानुबंध हे आजचे नाही, गेल्या 4 पिढ्यांपासूनचे हे नाते आहे. माझ्या आईच्या आजोळ गिरोली, माझ्या 3 बहिणी आणि माझी मोठी मुलगी या सर्व झेने परिवाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हे नाते केवळ रक्ताचे नाही तर प्रेम, विश्वास आणि आपलेपणाचे आहे. मला वाटतं आपण जेव्हा कपडे घेतो तेव्हा त्यांच्या कपड्याच्या मॅचिंगला खूप महत्त्व देत असतो, कारण योग्य मॅचिंग कपड्याचे सौंदर्य फुलवते. मला वाटतं हेच तत्व नातेसंबंधालाही लागू पडतो. जेव्हा नात्याची परफेक्ट मॅचिंग जुळते तेव्हा असे नाते फक्त टिकत नाही तर फुलते, बहरते आणि अनेकांना सुखाची सावली आणि आनंदाची कळे देत राहते. मला वाटतं किंवा ताई आणि भाऊजी यांची जोडी ही अशी 100% परफेक्ट मॅचिंग जोडी आहे. त्यांच्या आयुष्याची सावली आणि त्यांच्या फळाचा आनंद आपण सर्व गणगोत आज अनुभवत आहोत. झेने आणि वावळे परिवारातील ताई आणि भाऊजी हे वडीलधारे, मार्गदर्शक आणि मोठी माणसे आहेत. मोठी माणसं म्हणजे केवळ वयाने मोठी नसतात तर जी इतरांना मोठं होण्यासाठी प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात आणि स्वतःबरोबर इतरांनाही
पुढे घेऊन जातात. ताई आणि भाऊजी यांनी केवळ आपली मुलं मुली कुटुंब आणि परिवार घडवला नाही, तर मेहता चॅरिटेबल ट्रस्ट, स्कूल ऑफ बुद्धिझम आणि गिरोलीमधील विहाराच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा नवसमाज घडवण्याचं महान कार्य त्यांनी सुरू ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा मनापासून अभिमान आहे. असं म्हणतात की फुलासंगे मातीच वास लागे. फुल जरी काही काळ मातीवर ठेवलं तरी त्या मातीला सुगंध येतो. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये जे जे काही चांगले गुण आहेत ते संपूर्ण झेले परिवाराच्या सहवासामुळे आले आहे असं मी नम्रपणे नमूद करतो. माझ्या तिन्ही बहिणी माझ्यासाठी खऱ्या अर्थानं आधार आहे. आधार या शब्दातच त्यांच्या भूमिकेचा गर्भित अर्थ दडलेला आहे. हे अक्षर पुष्पाताई आणि सुधाकर भाऊजी यांना समर्पित आहे, कारण त्यांनी नीतिमत्ता, धैर्य, शिस्त आणि जबाबदारीची शिकवण दिली. हे अक्षर सविताताई आणि भाऊजी यांना समर्पित आहे, कारण त्यांनी संरक्षण, सुरक्षितता आणि आधाराची भावना दिली. मला अभिमानाने सांगावंसे वाटते की या सर्व आधारामुळेच खऱ्या अर्थानं या वडाला किंमत आहे. आमचा हा आधारवड अधिक भक्कम, विशाल, महाकाय होत राहो हीच अपेक्षा. शेवटी वराडी म्हणून वधूवरांना आशीर्वाद देताना आपल्या हाताला अक्षता दिले जातात. त्या अक्षतांचं वर्षाव म्हणजे केवळ एक परंपरा नसते, तर त्यामुळे मला वाटतंय 50 वर्षापूर्वी पडलेल्या या अक्षता याचा जो गर्भित अर्थ आहे तर ताई आणि भाऊजी यांनी आपल्या आयुष्यात पूर्णपणे सार्थ ठरवलेलं आहे. त्यांचे 50 वर्षाचे वैवाहिक जीवन आजच्या आणि पुढील पिढ्यासाठी खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे. पुनश्च एकदा ताई आणि भाऊजी यांना शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है, सीपी में मोती है. जन्म के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी. जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना. दियार बाती हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ. जैसे सावन में छावे
हैं जन्मों के साथी, हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथी, हम साथ साथ हैं जन्मों के साथी, हम साथ साथ हैं। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे। सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे। पंछी कभी भी रोते नहीं, पत्थर के आंसू होते नहीं। आना है किसी को खोना है, होना है यहाँ जो होना है। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे। धीरे धीरे रंग सजा के तूने कर
सजा